तर गाईच आणि बैलाच आणि म्हशीचा आणि वासरूच घरात होतो झोपलेलो आणि यांचा फोन आला आणि म्हणतायत चला लिंगाणाच्या डोंगरला जाऊया. आज आमचं म्हणजे काल ठरलं होतं पण ते कॅन्सल झालेलं कारण की पोरं अर्धी वेकी बोललेले की नाही आम्ही नाही आम्हाला नाही जमत आहे हे ते असं केलं नाही होतं. तर आता दुपारचे जवळजवळ अराउंड 2 वाजलेत आणि आज आम्ही जायचं ठरलंय. आता पोरं अर्धी पॅकिंग करतायत, माझी पॅकिंग झाली आहे, मी डायरेक्ट आता बाहेर पडलोय आणि आलोय गुड्डूच्या घरी. आम्ही लेंगे सामान आणि कल्टी मारेंगे. टाकू मंगल सिंग तुला कशाला फोन करायला पाहिजे. टाटा आम्ही चाललो बोर. बाय बाय. टाटा आम्ही चाललो. आमच्यासाठी प्रेयर कर. चप्पल घाल. बूट विसरला बाई. सामान घेऊन झालंय आमचं. हे बघा सामान घेतलेलं आहे सगळं फुल मॅगी बिगी. गाडी में डाल के चलो. काहीच होय नवीन रस्त्यावरनच आम्हाला हे एक्सप्लोर विथ रत्नागिरी ऑफिशियल वाले सर आम्हाला नवीन रूटवरनं घेऊन आले आहेत. चाललेत आमची पोरं. बघा पावसानं लावलेली आहे हजेरी आणि भिजत भिजत चाललेत पोरं सगळी. घनदाट जंगलात न पोरं चालले आहेत. एकाला सुद्धा आम्हाला रस्ता माहिती नाही. पाय वाट दिसते तिकडनं पोरं निघाले आहेत चलो म्हणत. हा तेच रे. पुढे आमचे मेन ट्रेक लीडर अमेय सर आम्हाला दिशा दाखवताना. दिशा आली नाही फक्त आम्ही नंतर बघू ती दिशा. बघितली मी कोणा तरी बॅगेत बघितलेली एनर्जलची बाटली. आम्ही शॉर्टकट मधून कुठेतरी जवळ पोचलेलो आहे. तिकडे नुसतं धुकं. टाका काय टेंट साठी अजून जागा बघायची आहे आम्हाला. इन द मिडल ऑफ द जंगल. आता इनसाइड जंगल घे. तर इनसाइड जंगल मिडल ऑफ द जंगल काळोखातलं जंगल. झालं काट्या बिट्या मोडून टाका. चला इनसाइड दी जंगल. काळोख छोने अंदर पण एवढंच काळोखात असेल ना. हे पण ओडोमास कोणतरी घेऊन आलेलं आपल्या आधी. बक्सा डाल के गए हे कचरा मत फैलाओ गाइज. आई अरे आपण इकडनंच उतरलेलो बल्ली. इकडनं उतरलेलो आपण. हाय ग दमायला आलं ब्रो. विषय खोल. पोचू आता थोड्या वेळात असं वाटतंय आम्हाला. देते पकडतो पॅन. पबजीत ना. व्ह्यू जबरदस्त एक नंबर दिसतोय तुम्हाला. काय मला पण नाही माहिती पण खतरनाक व्ह्यू आहे. चाललोय तर फक्त 1 तासभर पण नाही. दमायला आलंय घाण झालंय. आईच्या गावात कसलं जन्नत आहे भाई साहब. ओप्पी ढगात आलोय आम्ही. ढगात विषय गंभीर भाई साहब. हा असं म्हणून लोक ट्रेकिंगला येतात वाटतं असल्या व्ह्यू साठी. तिकडे जो तिकडेचा डोंगर दिसतोय ना असा तिसरा इकडनं
टप्प्यांमधला तिकडे आम्हाला जायचं आहे. दॅट इज लिंगाणाचा डोंगर. लिंगाणाचा की लिंगाचा डोंगर आहे रे तो? लिंगाणा डोंगर. लिंगाचा तिकडेच आम्हाला जायचं आहे. आंबोशी होती ती पण राहिली ती. कट कट कट. आंबोशी होती ती पण सगळ्या पोरांनी खाल्लं नाही म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. गाईच आता टेंट बांधायला जागा शोधायची आहे फास्ट आणि मग मस्तपैकी जेवण भरायचं आहे आणि मग झोपायचं आहे. बाय गाईज. अजून थोडा म्हणत 1.5 तास चालतोय आम्ही. 2 तास नाही रे, 1.5 तासच चालू. वाट एकदम डेंजर वाली आहे बघा. अशी खाली वाट डेंजर आहे रे. नीट या. खाली पडला तर दरी आहे. एवढी खोलायची मोजून येत या. चलो. तर गाईच पोरांना दिसले होते गवेरेडे. आम्हाला काही दिसले नाही. आम्ही पाठी व्हिडिओ करत बसलेलो त्याच्यामुळे ते गेले इकडे खाली गेलेत आणि पोरं आडच घाबरले आहेत त्याला बघून. आमच्याकडची एक बाटली पण खाली गेलेली आहे. आता पाण्याचा तुतवडा पडणार आहे आमच्याकडे. इकडे झरे बिरे आता बघायला गरजेचं आहे आम्हाला. रात्री पाणी नसलं तर करणार काय समजत नाही. गाईज फायनली आता पोचलेलो आहे. दी प्लेस ओपी. यो गाईज द फायनल मुमेंट आलेली आहे आणि आम्ही आता परफेक्ट लिंगाच्या डोंगरच्या खाली म्हणजे लाईक पायथ्याशी पोचलो आहे. तिकडनं आता उद्या सकाळी आम्ही ट्रेक करणार आणि भाई साहब द डोपेस्ट प्लेस. डोपेस्ट बोले तो डोपेस्ट म्हणजे खतरनाक बोलतो. खतरनाक व्ह्यू बघ. फुल विषय गंभीर. पब्लिक दमलेले आहे. पब्लिक फुल बधीर. हा नाद करती का? यायलाच लागतंय. प्युअर ब्लीस. इकडे सगळीकडे नुसतंच म्हणजे भाई साहब माहोल आहे. पिंक स्काय पडलेला आहे. मित्र आहे सोबतीला. आयुष्यात अजून पाहिजे तर काय पाहिजे. तर आता फायनली आता आम्ही टेंट लावणार आहे. झाप झुप आणि मग जेवण बिवण बनवणार. त्याच्यानंतर बघूया. ह्याचा अजून संपत नाही. अरे बंद कर रे. हॅलो मेरे बाबू ने खाना खाया. माझे जरा ऐकू महिना मानत नाही. सांग आम्ही खाली ढकलून देऊ तुला. मला नाही माहिती. आवरा चला बॉयज. तर काहीच इकडे वरती एक झरा आहे. त्याचं आम्ही पाणी भरून आणलेलं कारण की आमच्या फंटरने एका बॉटल पाडून टाकलं. त्याच्यामुळे आम्हाला एक बॉटल रिकामी केली आणि भरून आणलेलं. आता पूर्ण फॉगचं वातावरण झालं आहे. आता चाललो आहे आम्ही आमच्या टेंटच्या इथे. काय दिसत नाही आम्हाला पण. पोरं बसले आहेत काकड्या खात. आमचं सेटअप आहे आत्ता. हे फ्लॅश मार इकडे. तो मोबाईल कोणाचा आहे तिथे? फ्लॅश मार भाऊ. पनीर इन मेक. काहीच नाईट कॅम्पिंगला आम्ही आलेलो आज लिंगाच्या डोंगरला. मस्तपैकी पनीर बनवलेलं आहे. शेफ आमचे अजून बनवत आहेत. पोरं वन साईड दमलेले आहेत. खात आहेत नुसते गापगूप. हा बघा यो गाईज इट्स 10:25. पाऊस आला आहे. आम्ही जेवण बनवत होतो म्हणून टेंटमध्ये आलो आहे. आम्ही दोघं ह्या टेंटमध्ये आहे. मधल्या टेंटमध्ये 2 जण आहेत. तिकडच्या टेंटमध्ये 3 जण आहेत. लय घाण पाऊस पडतोय. ए थांब बंद कर जरा. पावसाचा आवाज ऐकू ते. मला ऐकायला येतोय काय पावसाचा आवाज?
वारा बिरा आडत बोललाय. टेंट कसले जन्नतमध्ये लागलेत बघा आमचे, फुल जन्नत विषय. सकाळी डायरेक्ट व्ह्यू बघू दाखवायचा आमचा असं प्लॅन आहे, पण पाऊस काय करतोय आम्हाला अजून सांगू शकत नाही. गुड्डू तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? काय आता आलिया अंगाशी ती चटई काढून आणायला पाहिजे तिकडनं. तिकडे आहेत. फ्लॅश मार फ्लॅश 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 मार. काहीच इट्स किती 12-16 वाजलेले आहेत. पोरं आता चालले आहेत झोपायला. आडत थंडी वाजलेली आहे, उदास झालेली आहेत. ताडपत्री वेदपत्री घेऊन टेंट बीटमध्ये आमच्या सगळीकडे पाणी गेलेलं आहे. हा अरे देतो थांब भाऊ, इथे ह्याला पाहिजे कॉड आहे. आमचा असा सेटअप आहे. 2 टेंट आहे तिथे. या 2 टेंटच्या मध्ये गॅप आहे, चटई आहे, छोटीशी रूम गेलेली आहे. आणि इकडे आमचे टेंट आहे ते बघा खाली. जबरदस्त वाला सेटअप आहे आमचा. आम्ही अजून नवीन आहोत. लवकर प्रो भेटू तुम्हाला उद्या सकाळी. गुड नाईट. गुड नाईट. जो काहीच. गुड मॉर्निंग पायनॅपल. उघडला स्वर्ग. अरे हे उघडत नाही, बली उघडत उघडलं नाही, तास बंद येणार आहे. स्वर्ग नाही. ओ भाई साहब, थंड 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 गाईज. क्लिअर आहे तोपर्यंत काढून घ्या. तू माझी गाड फाटले थंडी. रात्रीचं पाऊस वारा, खूप वारा होता रात्री, त्याच्यामुळे सगळं सहन करून पोरं आता उठलेले आहेत फोटोज व्हिडिओज काढायला. व्ह्यू तर जबरदस्त आहे. दुःख सकाळचे 6:30 काहीतरी अराउंड झालेत. जास्ती काय पुढे नाही जाणार. धुकं आलं आता. वॉटरफॉलवर आता धुकं येईल. ब्रेक टेकिंग व्ह्यू आहे आजचा. मस्त मजा आली एकदम. फुल कॅम्पिंग विषय गंभीर झाला. आमचे टेंट्स काहीसे असे आहेत. आम्ही 2 टेंट्स लावले होते आणि त्याच्या पाठी ताडपत्री लावली होती, म्हणजे कसं थोडं कम्फर्टेबल झालं असतं. आलेलं यो काहीच विचारायला पाहिजे होतं रात्री पाणी आहे काय म्हणून. आता मॅगीचा प्लॅन म्हणतोय. आम्ही शेट मॅगी बनवायला चालू करणार आहे आता. ढगात मॅगी आली. ढगात मॅगी बनवायचा प्रयत्न चालू आहे आमचा. मॅगी इन मेक गाईज. मसाला तर मसाला हे पण फोटो नाही टाक. एक काचऱ्याचं पाकिट घ्यावे आणि उचलतात. बघा बघा फेक ऍक्टिंग करायचं म्हणतोय. जमत नसलं तरी म्हणतोय फेक ऍक्टिंग करूया. गाईज आता फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे, मग लगेच मॅगी तयार. असा आमचा भास आहे फक्त तो. काल जेवण 2 तास बनत होतं काय. जेवणावर गॅरंटी कोणी दिलं? कोणी? चांगलं होतं जेवण, चांगलं होतं रात्रीचा. शेफ आमचे सगळे मदतगार. हा बसला होता बघ. मला इंटरेस्ट नाही दिला होता किचन मध्ये. काहीच हमारा पाणी हो गया है खतम. पाणी संपलंय पाणी. सॉरी मराठी क्रेटेक्स तर मराठी वाजलंच पाहिजे. मगाशी झालेत धडपडलेत पोरं. आम्ही चाललो आता झऱ्यावरती पाणी आणायला. इथे वरती एक झरा आहे. तिकडे बॅक साईडला इकडे चाललोय पाणी आणायला. नाही बघ इथे जरासच आहे, चालायचं आहे थोडं. इकडे बघा पाणी येत आहे. पाणी इज समथिंग हार्ड. जन्नत. अडच थंड पाणी असेल ना. अरे एक नंबर.
अभी इसमें से भरेंगे हम लोग पानी. दमायला झालं. झऱ्याचं पाणी भरताना आम्ही इकडे वरनं येतोय तिकडनं. आता आम्ही खाली आलेलो व्हिडिओज काढायला जराशा इकडे खाली. आता मॅगी झाली आहे. 2 मिनटात तर काय मॅगी झालेली नाही, अर्धा तास लागला आहे मॅगी बनवायला. त्याच्यामुळे आम्ही जाते और खाते हैं मॅगी. यो काहीच मॅगी वाटप, मॅगी वाटप, मॅगी वाटप. गाईज आठ चले. एक नंबर. डोंगराळ मॅगी. वासच भारी येतो. चलो गाईच पेटी पॅक करणे का वक्त आहे. सगळे हुक काढलेले आहेत, फक्त तो एक हुक राहिला आहे. पावर लावतात पोरं. जबरदस्त ताकद. आता सगळे काढलेले. आता फक्त हा काढायचा आहे, म्हणजे तो आपला काढायचा, हा वाला काढायचा आहे. ठीक आहे, काढशील काढ ना भाऊ, काढ ना. तुला कोण नको बोलतोय, काढ ना. हे आता कसा फोल्ड करायचा रे. तर सगळं आमचं डिसमेंटल करून झालेलं आहे. आम्ही निकलणे काय घरी जायला. हे बघा वांदर बसला इथे. साधा पॅक करता येत नाही याला. तर काहीच आम्ही जो काय प्लास्टिक बिस्टिक आणलेला तर आमचा आम्ही घेऊन चाललोय. नो कचरा. तुम्ही पण इकडे आलात तर कचरा बिचरा करू नका. कोकणला सुंदर आहे. कोकण सुंदर आहे, तसं सुंदरच ठेवा. एकदम पूर्ण जशी जागा होती तशीच आम्ही आमची जागा ठेवलेली आहे. आम्ही चलो लेट्स गो गार. तर फायनली गाईज आम्हाला किती वाजता निघालेलो रे. 9 वाजता निघून 10 वाजता रिटर्न खाली बेसवर आलेलो. आता एक नवीन रस्ता, एक नवीन अनुभव ह्या टायमिंगला भेटलेला. ह्या टायमिंगला पण आम्ही जाताना नवीन रस्त्याने गेलेलो आणि त्याच रस्त्याने आलेलो. लास्ट टाइम आम्ही एका रस्त्याने जाऊन दुसऱ्या रस्त्याने आलेलो. तर भाई साहब दिस वॉज फॉर टुडे. आणि आता आम्ही जाणार डायरेक्ट घरी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय गाईज.